माणसाच्या अस्तित्वाची पुष्टी करणारा सध्याच्या घडीला महत्त्वाचा दस्तऐवज जर कोणता असेल तर तो म्हणजे आधार कार्ड, ज्यामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, वय, लिंग या संबंधित महत्त्वाची माहिती असते. भारत सरकारच्या आदेशानुसार युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून आधार कार्ड जारी केले जाते. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी खरं तर आधार कार्डची गरज भासते. अगदी नवीन सिम कार्ड घेण्यापासून बँकेत खाते उघडण्यापर्यंत सगळ्याच ठिकाणी आधार कार्डची गरज असते. इतकंच कशाला, आपल्या बँकेच्या खात्यावर आपले असलेले पैसे काढण्यासाठी सुद्धा एईपेच्या माध्यमातून आधार कार्डद्वारे माणूस सध्याच्या घडीला पैसे काढू शकतो. त्यासाठीच आधार कार्डवरची जी माहिती आहे ती अगदी योग्य आणि अचूक असणे हे गरजेचं असतं आणि त्यामुळंच आधार अपडेट असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. मात्र हे काहीही असलं तरी आधार कार्ड अपडेट करताना अनेक जणांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. आधार अपडेट करताना ज्या तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळं सर्वसामान्य माणसांच्या डोक्याला नुसता ताप होत आहे. नेमक्या काय अडचणी येत आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत. आधार अपडेट करताना किंवा आधार कार्डच्या बाबतीत नेमका तुम्हाला काय अनुभव आलेला आहे? हे आमचे वडील ज्योतिराम कांबळे यांना आम्ही आधार कार्ड अपडेट करायसाठी घेऊन गेलो असताना तिथं हाताचे ठसे, डोळ्यांची पडताळणी करण्यासाठी सांगितलं त्यांनी, पण त्यांचं काय होतच नाही. हाताचे ठसे येत नाहीत, डोळ्यांची पडताळणी केली तर ते पण होत नाही. त्याच्यामुळं अडचणी यायला लागल्यात. जर हाताचे ठसे उठणार नसतील तर आधार कार्ड अपडेट कसं होणार? आणि आता 2-3 वेळा आम्ही प्रयत्न करून बघितला पण काय झालं नाही. तसं कुठल्या ठिकाणी केलेलं तुम्ही आधार अपडेट, कुठं करायला गेलेला? पहिल्यांदा आम्ही आधार कार्डसाठी अपडेट करायला राशनच्या दुकानामध्ये आम्हाला बोलवलं होतं आधार अपडेट करा म्हणून. तिथं आम्ही गेलो, तिथं चौकशी केली, त्यांनी प्रयत्न करून बघितला, होत नाही. म्हणून आम्ही पुन्हा आधार सेंटर आहे आरळ्यामध्ये, त्या ठिकाणी गेलो होतो. तर त्या ठिकाणी पण सेम सिच्युएशनचा प्रॉब्लेम आला. आधार अपडेट जर झाले नाही तर तुम्हाला काय परिणाम होतील किंवा काय अडचणी येतील असं वाटतंय किंवा काय सांगण्यात आलं तुम्हाला? आधार कार्ड अपडेट जर झालं नाही तर राशन दुकानावरती आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला त्या व्यक्तीचं जो राशनचा लाभ भेटत असतोय तो लाभ भेटणार नाही असं सांगण्यात आलं. भेटणार नाही, न भेटण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलं. मग आता ह्याला काय पर्याय काढणार, कसं करणार? याला काहीतरी पर्याय शासनानंच दुरुस्त करून दिला पाहिजे. आधार कार्ड जर नागरिकाचा महत्त्वाचा असेल नागरिकासाठी तर ते आधार कार्डला काय ना काहीतरी पर्याय निर्माण केला पाहिजे. अतिशय इम्पॉर्टंट कागदपत्र म्हणून जर आधार कार्ड आपण मान्य करतोय तर जर अपडेट होणार नसेल तर मग तो नागरिक ह्या देशाचा किंवा या गावचा नागरिक नाही का, व्यक्ती नाही का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जर त्याला जर त्या ह्याचा भारतीयत्वाचा जर लाभच मिळणार नसेल या आधार कार्ड अभावी, आधार कार्ड जर अपडेट होत नाही, भारतीयत्वाचा जर लाभच मिळणार नसेल तर मग अशा योजनांचा उपयोग काय? आता आपण सध्या एका रेशन धान्य दुकानात उभं आहे आणि त्या रेशन धान्य दुकानाचे जे मालक आहेत ते आपल्या सोबत आहेत. आधारच्या संबंधित त्यांना काय अडचणी येत आहेत ते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगशील? आता शासनाने KYC करण्यासाठी मुदत 31 डिसेंबर 2024 दिलेली आहे. मग यामध्ये आता सध्याच्या अडचणी येत आहेत की लोकांचे ठसे उठत नाहीत किंवा आपण त्यांना सरकारने आपल्याला आयरिस स्कॅनर दिलेत. आयरिस स्कॅनरला सुद्धा त्यांचे डोळ्याचे पण ठसे मॅच होत नाहीत. मग अशा लोकांसाठी पुढची प्रक्रिया म्हणजे आधार सेंटरवर जाऊन ते आधार कार्ड त्यांचं बायोमेट्रिक किंवा आयरिसचं त्यांच्या डोळ्याचं परत अपडेट करून घेणे. पण त्यांचं आधार सेंटरला जरी जाऊन तिथं सुद्धा काही लोकांचं अपडेट होत नाही. मग अशा लोकांचे जर समजा ते जर KYC झालीच नाही तर त्यांची नावे धान्यापासून ती वंचित राहू शकतात. असा शासनाचा निर्णय आहे की त्यांची KYC होणार नाही, ती लोक धान्यापासून वंचित राहणार. शासनाने ह्यासाठी काहीतरी
उपाययोजना केली पाहिजे. अजून नाहीतर- तरी काय पर्याय ह्याच्यावर काढलाय शासनाने किंवा नाही काढलाय? नाही, काय नाही, तुम्हाला नाही. काय तसे निर्देश आले नाही शासनाकडून? नाही, आम्हाला सध्या एवढंच आहे की केवायसी करून घ्या सगळ्यांची. पण ज्यांची होत नाही होणार नाही त्याच्यासाठी काय पर्याय नाही? नाही होणार नाही, त्यांचा धान्याचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. आता त्याची मुदत पुढे वाढेल की नाही हे पुढेच्या पुढे समजेल आपल्याला. इथं आता आम्ही राशनला आलेलो आहे. मग इथं राशनला आल्यामुळं आमचं अंगठं काय उठत नाही. तर याची तर केवासी झाली पाहिजे, याची केवासी होत नाही. त्याच्यानंतर डोळ्याचं पण आमचं ठसं उठत नाही. तर मग ह्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी त्याचा निर्णय केला पाहिजे सा, नाही तर इथून पुढं आम्ही खाऊ काय जगू कशानं? आमचं काय आम्हाला कुठल्याच बाजूची मिळगत नसल्यामुळं हे आमचं सारंच ठकठकीत झालेलं आहे. तेव्हा याचा आम्हाला काहीतरी निर्णय करून तुम्ही सरकारनंच हे आता आम्हाला दिलं पाहिजे मिळवून, तर आम्हाला मिळेल, नाही तर इथं काय आम्हाला मिळणार नाही. आमचे काय हाताचे ठसे उठत नाही, त्याला काहीतरी सरकारनं ती मदत केली पाहिजे. तिनं ते कानावर घेतलं पाहिजे. आम्ही काय शेती नाही बाकी नाही, आम्ही कशावर पोट करावी याच्याकरता तुम्ही काहीतरी ती निर्णय केला पाहिजे. केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. आधार कार्डशी संबंधित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या काही ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या नेमक्या काय आहेत त्या बाबतीत सर आपल्याशी बोलतील. तर काय सांगशील? नमस्कार. शालेय पातळीवरती विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या लाभाच्या योजना आहेत, मग गणवेश असेल किंवा इतर शैक्षणिक ज्या शिष्यवृत्त्या आहेत, या शिष्यवृत्त्या ह्या UDASला विद्यार्थी जो नोंद आहे त्याच्या आधारावर होतात. UDASला जे विद्यार्थी नोंद केले जातात त्यामध्ये आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे, ते ग्राह्य धरलं जातं. पण आज आमच्याकडं काही विद्यार्थी असे आहेत की त्यांचं आधार कार्डच आमच्याकडे उपलब्ध नाही, आणि त्यामुळं असे काही विद्यार्थी आहेत की जे UDASला आमच्याकडं दिसत नाहीत, आणि त्यामुळं या विद्यार्थ्यांना आधार कार्ड नसल्यामुळं काही योजनापासून त्यांना वंचित राहावं लागतं. तर या आधार कार्डच्या संदर्भात काही दुरुस्त्या होणं गरजेच्या आहेत, किंवा त्या संदर्भात शासन पातळीवरनं एक विशेष योजना राबवून या विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड मिळवण्याविषयी काहीतरी ठोस उपाययोजना करण्यात यावी. आपल्यासोबत आता या परिसरातले डॉक्टर संजय मगदुम हे आहेत. खरं तर आधार कार्डच्या बाबतीत अनेक समस्या घेऊन लोक तुमच्यापर्यंत पोचतात, येतात. काय म्हणतात, काय सांगशील ह्या बाबतीत? बरेच दिवसापासून मात्र लोक येतात की म्हणजे आधार कार्ड संबंधित की आम्हाला महाई सेवेमधनं पाठवलंय, बँकिंगमधनं पाठवलंय, किंवा आधार ज्या सेंटर्स आहेत तिथून पाठवलंय. परंतु असं काही डॉक्टरांच्याकडे काही सोल्युशन नाही की त्याच्यातून तो मार्ग कळेल, किंवा ज्या प्रिंट दिसतील त्या अंगठ्यावरल्या वगैरे. परंतु ह्यासाठी मला वाटतं शासनानं त्यांच्या स्तरावरती, शासन स्तरावरती काहीतरी उपाययोजना करायला पाहिजेत. म्हणजे डोळ्यातील स्कॅन करून वगैरे हा ऑप्शन काहीतरी ठेवायला पाहिजे, की निव्वळ अंगठाच फक्त हे करून हे होणार आहे असं नाही पाहिजे. कारण वयस्कर माणसांचा आपल्याकडे शेतकरी विभाग आहे हा, तर त्याच्यामध्ये लोकांचं कामातून किंवा त्या स्पष्ट झालेल्या असतात, त्यामुळे ते दिसत नाहीत. लहान मुलांच्या मध्ये काही स्किन इश्यू असतात त्याच्यामुळे पण होत नाहीत, काही आजारामध्ये पण होत नाहीत. तर ह्याच्यासाठी शासनानं पर्याय म्हणून वेगळा काहीतरी आय स्कॅनिंग वगैरे करून केला तर बरं होईल, कारण ह्याच्यामुळे लोकांच्या बऱ्याचशा अडचणी येतात, त्या माझ्यापर्यंत आलेल्या. तर ह्यानं शासन स्तरावरती ह्याचा मुख्यत्व करून प्रामुख्याने त्याचा विचार करून वेगळा काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे. खरं तर माणूस जिवंत असतानाही हेच आधार कार्ड माणसाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करत आहे. त्यामुळे शासनानंच यावरती काहीतरी पर्यायी व्यवस्था उभी करायला पाहिजे, अशा ज्या भावना आहेत त्या लोकांमधून व्यक्त होत आहेत. कॅमेरामन शंकर ढवळेसह मी सतीश नांगरे, ग्रामवार्ता लाईव्ह.